चला तर मंडळी, ज्यांना भाज्या आवडत नाही ना ते सुद्धा ही भाजी आवडीने खातील। त्यासाठी इथं मी काही भाज्या चिरून घेतल्या, स्वच्छ धुवून ह्या भाज्या एक 70 ते 80% शिजवून घ्यायच्यात। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मध्यम आकाराचे 2 कांदे, थोडंसं ओलं नारळ, त्यानंतर यामध्ये काही लसूण, आलं आणि 2-3 हिरव्या मिरच्या घातल्या। भिजवून घेतलेली खसखस सोबत कोथिंबीर घालून छानसं याचं वाटण तयार केलं। तोपर्यंत भाज्या सुद्धा इथं आपल्या शिजलेल्या आहेत। भाज्या शिजल्याच्या नंतर फ्रोझन मटार घातलेला आहे। मटार सुद्धा 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घेतला। त्यानंतर आहे ना पाण्यातून भाज्या वेगळ्या काढून घेतल्या। त्याच कढईमध्ये तेल घालून काजूच्या पाकळ्या फ्राय करून घेतल्या। सोबतच इथं मी पनीर सुद्धा छान असं बदामी रंगावरती फ्राय करून घेतलं। डिटेल रेसिपी जर पाहायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, एकदा विजिट करून नक्की बघा। पनीर फ्राय करून घेतलं, ते काढून घेतलं। त्याच तेलामध्ये ना काही खडे मसाले आणि तयार केलेलं वाटण घातलं। आता हे वाटण आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचंय। यामध्ये एक लालबुंद पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घातला। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं। आता याचं पाणी सुकेपर्यंत परतून घेतलं। त्यानंतर पावडर मसाले घातले। पावडर मसाल्यामध्ये घरगुती लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, किचन किंग मसाला आणि कांदा लसूण मसाला होता। तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले यामध्ये घालू शकता। त्यानंतर थोडंसं पाणी घालून व्यवस्थित हा मसाला एक 5 ते 6 मिनिटांसाठी परतून घेतला। त्यानंतर ही ग्रेव्ही तुम्हाला किती पातळ दाटसर आवडते त्या अंदाजाने पाणी घालायचं, खळखळून उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर शिजवून घेतलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या। भाज्या व्यवस्थित मिक्स करायच्या, फ्राय केलेलं पनीर घालायचं, त्यानंतर काजू घालायचे, पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक 5 ते 6 मिनिटांसाठी ही झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची। अगदी लग्न समारंभामध्ये मिळते ना तशी कुर्मा भाजी अगदी सहज आपण घरी बनवू शकतो। रेसिपी कशी वाटली ते कमेंट